मोक्ष ही गोष्ट दोन मित्रांची नाही, ही कथा होती दोन व्यसनांची. आरुष जो स्वतःपासून पळत होता आणि अभिमन्यू जो नशिबाला हरवायच्या नादात स्वतःलाच हरवत होता. एकाला सुईची सवय तर दुसऱ्याला जोखमीची. दोघांना वाटलं कंट्रोल त्यांच्या ताब्यात आहे, पण व्यसन कधीच कोणाच्या ताब्यात नसते. आज एक ICU मध्ये तर दुसरा चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. मोक्ष म्हणजे मुक्ती, पण मुक्ती कशापासून? खूप सारे प्रश्न आहेत, खूप सारी वळणं आहेत, खूप साऱ्या आशा आहेत, खूप साऱ्या निराशा आहेत. पण खेळ अजून संपलेला नाही. खरा खेळ तर आता सुरू झालाय. Mr. Abhimanyu, after further investigation, this committee will take a strict action against you. खाक जैसी बेवजह सी उम्र सारी कहाँ चली गई है सारी खुशी। आया हो कहाँ चली गई है सारी खुशी। आया हो चलती आहे है सांस भी जली हो कैसे है जली हुई सब जैसी काली रातें है शहर सी ये जिंदगी।
पलक क्यों धड़के रे, दिल क्यों धड़के रे, इतक से जाऊं रे, क्यों मैं शर्माऊं रे, आज ये कौन आया, खुशबुओं सा छाया, चाल में घुंघरू है, मौसम है, ओ ओ ओ यार 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 आया मेरा यार 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 आया मेरा यार यार, लट्टू 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 मैं उस पे लट्टू, लट्टू 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 मैं उस पे लट्टू, यार 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 आया मेरा यार 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 यार, उसके आने से बस जाए सोने सोने मन का इलाका, वो बस कर दे इशारा और मैं बोलूं जो हुक्म आका। Wanna get down for the night, yeah, demon. I just wanna feel, wanna breathe, wanna live it. Well, is it true that your love is a blessing? I just wanna feel, wanna love, wanna breathe it. Living it all out, I got no religion. I just wanna feel, wanna love, wanna breathe it. Is it on now? Is it on now? Get it on now. It's a showdown. हे काय होत आहे माझ्यासोबत? मी तर नक्की आरुषलाच पाहिलं होतं, पण असं कसं शक्य आहे? तो आरुष होता, हा माझा भास होता की काय? असो. लाईट मधून असं काहीतरी मिसिंग वाटतं. मिसिंग वाटतं. औषधाचा व्हिडिओ घेतोस ना? बरं. तुझं सस्पेन्शन झालंय का? हां चालू आहे सर.
मग काय काय करायचं काय असतं सस्पेन्शन म्हणजे कॉलेजला जायचंय नाही जायचंय कसं काय असतं रुटीन तुझं? महिन्यातनं एकदा बोलवतं सर, बाकी वेळ तर तिथेच असतो व्यवस्थित. हॉस्टेललाच असतं. बरं. काय घरच्यांशी असं ते बोलणं घरच्यांची तेवढं नाही सर, पण आहे टचमध्ये. बोलणं होतं हां सर, एवढं नाही पण ठीक आहे. तिकडे काही विशेष मध्ये अजून घरी? नाही सर, व्यवस्थित चालू घरी. बरं बरं. काय म्हणते मित्र कंपनी? मित्र तर तसे एवढे नाही ते, एक दोनच आहे. आणि हां, आरुष, त्याचं काय? तो खूप दिवस झाले भेट नाही गेला आहे. त्याचा कॉल लागत नाही, उचलत नाही तो. बरं. कसं का बरं? काय कारण? काय सर, काही बोललंच नाही. कोमेत होता, त्यानंतर एकदा डिस्चार्ज झाला, त्यानंतर भेटलाच नाही तो. कोमा? कोमा कसं काय? सर ते होतं थोडं त्याचं ॲडिक्शन्स वगैरे, ओव्हरडोस झालेला त्याला. माझंही लक्ष नव्हतं त्याच्याकडे. रूममेट होतो आम्ही. आता तर रूममध्ये नाही गेलाय. तो ऍडिक्शनमुळे ऍडमिट झाला होता आणि त्याच्यानंतर तो कोम्यामध्ये गेलेला. कधी झालेला आहे? सर याला असं एक्झॅक्टली आठवत नाही सर, पण आत्ताच एवढं येतं. बरं. मग त्याला हॉस्पिटलला पोहोचवलं कोण? मीच घेऊन गेलो सर. म्हणजे तुम्ही दोघंच होता? हो सर. बरं. मग पुढे काय झालं हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये एक तर डॉक्टर बोलले की तू कोम्यात गेलाय. नंतर गेलेलो तर डिस्चार्ज झालाय बोलले. त्यानंतर भेटत नाही सर. त्या डिस्चार्जच्या वेळेला तो होता सोबत त्याच्या? डिस्चार्जच्या वेळेस नाही सर. मग तुला कुणीतरी सांगितलं की डिस्चार्ज झालं, मग त्याच्यानंतर तो तुला भेटतोय? फक्त दिसलेला, कधी? काल रात्री दिसलेला. नंतर त्याकडे गेलो आम्ही, गायब झाला तो, भेटलाच नाही. बर. मला जरा हे आरुष नेमकं तुला कुठं कुठं भेटला, कसा भेटला जरा व्यवस्थित सांगतो का? सर काल दिसलेला कॉलेजमध्ये तो, इव्हेंटसाठी चाललेला. मी पळालोही त्याच्या मागे, इव्हेंटमध्ये शोधलं त्याला, तिथे तर काय दिसला नाही. नंतर मग तो डीप पार्किंगला दिसलेला. बर. नंतर समोर गेलं तर दुसरंच कोणीतरी होतं ते. अच्छा, म्हणजे तुला फक्त दिसला, हो सर. तुमचं बोलणं ते काही झालेलं नाही? नाही सर. काही फोन बिन झालाय सोबत अशा? नाही सर, फोन वगैरे काही नाही. म्हणजे तू केला होता फोन? केलो होता सर. अच्छा, म्हणजे त्याने रिसिव्ह नाही केलेला? नाही सर. बर. मेसेज टाकायचा? मेसेज केला सर, रिप्लाय नाही केला त्यांनी. अच्छा, मेसेजही टाकतोयस पण त्याचाही रिप्लाय नाहीये काही? बर. आणि सर काल ते दुसरं कोणीतरी होतं, येताना तो दिसला मला. मी बघण्यासाठी उतरलो तर तो नव्हता तिथे. बर. ठीक आहे, ठीक आहे. पाणी घे जरा. सावकाश सावकाश सावकाश. अभिमन्यू, हे ऐकणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे, पण आज तुला सत्याला सामोरं जावंच लागेल. आरुष खूप दिवस आधीच आपल्याला सोडून गेला. त्यात तुझी कुठलीही चूक नाही. त्याला गमवायचा धक्का इतका मोठा होता की तुझ्या मनाने त्याला अजून सुद्धा जिवंत ठेवलंय. आणि हे सर्व तुझा आभास आहे. तुझ्या एकटेपणामुळे तुला लोकांचा आभास झाला, पण हे काहीच खरं नव्हतं. अभिमन्यू, तू जो चक्रव्यूहामध्ये अडकला होता, पण तो महाभारतातला अभिमन्यू तो तर एकटा होता, पण तू एकटा नाहीस. अभिमन्यू, किती दिवस माझ्या विचारात गुंतून राहणार आहेस? आलास तू परत. मी तुझ्याजवळ नाहीच आहे. मी कधीचा ह्या जगापासून दूर निघून गेलोय. तू तुझ्या एकटेपणाशी बोलत असतो, त्या रिकाम्या ठिकाणी तू माझी सावली तयार करून ठेवली आहेस. मी तुझं काच ऐकू? तुझं तर अस्तित्वच खोटं आहे. माझं अस्तित्व असणं नसणं हे महत्त्वाचं नसून माझं ऐकायचं आहे नाही ऐकायचं हे तुझ्यावर आहे. परंतु एवढं एक लक्षात ठेव की सावल्या फक्त अंधार वाढवतात, त्या माणसाची साथ कधीच देऊ शकत नाही.
बरं मग तूच बोल, मी कायच केलं पाहिजे? मानसिक आघात आणि सामाजिक एकटेपणा हे माणसाला वास्तवापासून दूर नेऊन फुटाळल्या जगात अडकवतो. म्हणून लोकांपासून दूर जाऊ नको. वेळेत बोला, मदत घ्या, कारण संवादच जीवन वाचवतो.